नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एकाला अटक करण्यात आली। पुण्यातल्या नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आता अटकेत आहे। स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे। डॉक्टर हा मूळचा लातूरचा असल्याची माहिती समोर येते। सीबीआय कडून मोटेगावकर कनेक्शनचा आता शोध सुरू आहे। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडे, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। प्रीतम, आता पुण्यामधून एका बालरोग तज्ज्ञाला अटक करण्यात आली, त्याचं नाव समोर आले का आणि कारवाई कशा पद्धतीने सुरू आहे? अजय शिरू असं या डॉक्टरचं नाव आहे। बालरोग तज्ञ आहे, पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आणि मूळचा लातूरचा आहे। त्याचा मुलगा देखील 12वीला होता आणि तिने देखील नीटची परीक्षा दिली होती आणि त्याला चांगले मार्क मिळवण्यासाठी त्यांनी मोटेगावकर क्लासशी संपर्क साधला। त्यातूनच त्यांनी पेपर जो आहे तो विकत घेतला आणि ज्या पद्धतीने जे अमाऊंटचे ट्रान्झॅक्शन झाले त्याचा सगळा तपास आता सीबीआय करत आहे। सीबीआय पुण्यामध्ये तळ ठोकून आहे। त्या मोटेगावकरची पत्नी असेल, त्याचा मुलगा असेल आणि त्याचबरोबर संबंधित क्लासचे शिक्षक असतील। त्याचबरोबर मोटेगावकरच्या पुण्यातील क्लासला काल देखील महापालिकेने जो आहे तो बुलडोझर चालवला आहे, म्हणजे अतिक्रमण केलं होतं पार्किंगच्या दृष्टीने, ते देखील काढलेलं आहे। मोटेगावकरच्या क्लासला टाळे देखील लावलेला आहे आणि सीबीआयने मोटेगावकरच्या क्लासचे विद्यार्थी जे आहेत त्यांची देखील कसून चौकशी केलेली आहे। प्रत्येकाच्या रूमवरती धाडी टाकत त्यांनी कोणाला पेपर कशा पद्धतीने मिळाले याची देखील चौकशी करतात आणि काहींना व्हॉट्सअप टेलिग्राम मार्गाचे पेपर जे आहेत ते मिळालेले आहेत आणि ते संपूर्ण सगळा प्रकार हा अवैध आहे। त्याचबरोबर जो डॉक्टरला ताब्यात घेतलेला आहे तो पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत होता, मूळ लातूरचा आहे। मुलासाठी त्यांनी हा पेपर खरेदी केलाय। खूप मोठ्या अमाऊंटचं ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे पालक, विद्यार्थी, क्लास आणि हे असे नामांकित डॉक्टर्स जे आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहतात त्यांनी अशा पद्धतीने पेपर खरेदी केल्यामुळे त्यांच्या ज्ञानावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। प्रीतम, हा बालरोग तज्ज्ञ पुण्यामध्ये किती वर्षांपासून प्रॅक्टिस करत होता आणि त्याचं लातूरचं कनेक्शन नेमकं कसं आहे? तो मूळ लातूरचाच आहे। तो तिकडेच वाढलाय, शिकलाय आणि प्रॅक्टिस पण तिकडे होती। मात्र पुण्यामध्ये भविष्याच्या दृष्टीने त्यांनी प्रॅक्टिस देखील सुरू केली होती। मागचे 4-5 वर्षापासून ते पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि मुलाला डॉक्टर करण्याचं त्यांचं स्वप्न होतं। मात्र अशा पद्धतीने त्यांनी सगळं हे केलं, त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये नाराजी आणि आतापर्यंत जे काही डॉक्टर झालेत नव्याने किंवा ते लास्ट इयरला आहेत त्यांच्यावर देखील आता शंकेने पाहिलं जातं की खरंच यांनी अभ्यास करून हे सीट मिळवली की मोटेगावकरच्या नादी लागून किंवा अशा तत्सम क्लासच्या नादी लागून त्यांनी ह्या पद्धतीने परीक्षा देऊन ते पास झालेले आहेत। कारण हे राजस्थान, मध्य प्रदेश, त्याचबरोबर दिल्ली, हरियाणा, पुणे असं संपूर्ण सगळं आता कनेक्शन उघड झाले। देशभरामधलं मोठं हे सिंडिकेट आता हे बाहेर आलेलं आहे आणि पुण्यातूनच पेपर फुटला। नामांकित शिक्षक याच्यामध्ये होते। ईडीने काल सगळ्यांची चौकशी केली, सीबीआय देखील सगळी चौकशी करत आहे। त्यामुळं ह्या शिक्षण क्षेत्राला मोठं गालबोट आहे याचं। नक्कीच प्रीतम, त्यामुळे या डॉक्टरच्या चौकशीतून आणखी काय धागेदोरे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।